ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आणि क गट मनीषा प्रवीण हेकरे, गट ड अंकुश काकड, गट अ मंदा बगदे, गट ब गणेश काकड यांची निशाणी 3 मशाल 1 ट्रॅक्टर हे असून यांच्या प्रचारानिमित्त मखमलाबाद येथे चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा चौक सभा संपन्न झाली. गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने जे प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवकांनी फक्त नुकसान केलं, फक्त आम्ही विकास केला असा जो खोटा प्रचार करत आहे ती मतदारांची फसवणूक आहे. जो चित्र जनतेसमोर दाखवत आहे त्याला विरोध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवार मनीषा हेकरे यांचे चिन्ह मशाल, मंदा बगदे यांच्या निशाणी मशाल, गणेश काकड यांची निशाणी मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत अंकुश काकड यांची निशाणी ट्रॅक्टर यांनी येत्या 15 तारखेला बटन दाबून आपण प्रभाग क्रमांक 6चा विकासाला हातभार लावा. अनेक वर्षांपासून जो विकास थांबलेला आहे त्या विकासाला कुठेतरी चालना मिळावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या प्रभाग क्रमांक 6 मध्ये परिवर्तन करावे असे यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भाषणात सांगितले. पक्षाच्या उमेदवारांची ओळख आपणास सर्वांनी करून दिलेली आहे. तत्पूर्वी आता भाषणाला सुरुवात करत आहे. आपल्या व्यासपीठावरील आपले लोकप्रिय असे खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांचं मी स्वागत करते मखमलाबाद गावामध्ये. आणि सन्माननीय व्यासपीठ, आपण प्रभागाचा विकास पाहिला की काय झालेला आहे, कसा झालेला आहे, कुठे काय झालंय हे चिंतामण भाऊ असेल, अंकुशदादा काकड असतील, आपल्या प्रत्येकाच्या भाषणातून आपण ऐकलंय की काय झालंय. भाऊ, मला एकच सांगायचंय, फक्त जर प्रभागाचा विकास झाला असतील तर विरोधक उभे राहिलेच नसते. काही लोक सांगतात 450 कोटीचे काम केले, 550 कोटीचे काम केले. जर एवढे काम झाले असते ना तर वार्ड सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहिला नसताना आमच्यासारखे लोक तुमच्या विरोधात उभे राहिले नसते. त्यामुळे गावकऱ्यांना एक सांगते, ड्रीम कॅसल पासून मखमलाबाद पर्यंत जो रस्त्याचे खड्डे आपण आहे ना 15 तारखेच्या मतदानापर्यंत विसरायचे नाही एवढं सांगते. कारण आहे ना आपले झालेले हाल हे प्रत्येकाच्या मनामध्ये, आपल्याला एका शिक्षकाचा झालेला मृत्यू, आपले झालेले हाल, कोणाला हाडांचा त्रास झाला, कोण रस्त्यावरून पडलं, हे अजिबात विसरता कामा नये. त्याच्यामुळे सांगते की आपल्याला जर विकास पाहिजे असेल तर मशाल पेटली पाहिजे आणि ट्रॅक्टर पुढे गेला पाहिजे एवढं सांगते. आणि ना एक सांगायचं की भाऊ, वार्डामध्ये बरेचसे मुद्दे, आज वेळ कमी आहे तुम्हाला, मला चांगलं माहिती आहे, पण आहे ना एक सांगावं असं वाटतं. आम्ही जिजाऊच्या लेकी, सावित्रीमाईंच्या लेकी आणि या पॅनेलचं लीड एक महिला करते म्हणून भाऊ हलक्यात घ्यायचं नाही बरं का, एवढं सांगते आणि इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भोगताय भाऊ, या चारही उमेदवारांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी 3 मशाल आणि 1 ट्रॅक्टर या चिन्हांवरती बटन दाबून आपल्याला हा मखमलाबादचा प्रभाग क्रमांक 6चा वनवास दूर करायचा आहे.
अहो प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाखाली खोटे आश्वासनं देत आले. यांच्या आश्वासनांना सुद्धा लाज वाटत नाही. काय सांगायचं भाऊ. भाऊ सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. हा माझा प्रभाग जो आहे 18 पगड जाती जमातीचा समाज या प्रभागामध्ये राहतो. या 18 पगड जाती जमातीच्या लोकांना देखील माहिती आहे की निष्ठावंत कोण आहे. भाऊ ज्या वेळेस माझी उमेदवारी कट केली त्यावेळेस समोरच्या पॅनलचे उमेदवार माझ्यासाठी रडले हो भाऊ. ही मोठी शोकांतिका आहे. तरीही विरोधकांना लाज वाटली नाही की आपण या व्यक्तीची उमेदवारी कट करून आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अहो एका 31 वर्षाच्या पोराला माघार घेण्यासाठी मंत्री आमदारांचे फोन येतात. याच्यावरून विचार करा की यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. यांचा पराजय यांना माहिती झालेला आहे. ही एक वेगळ्या वातावरणात सध्या होत आहे. सातवी निवडणूक ही महापालिकेची आहे, परंतु कधी नाही असं वातावरण या निवडणुकीच्या दरम्यान होते. कोण कुणाबरोबर आहे, काल कोण कुणाबरोबर होतं, आज कुणाबरोबर कोण आहे हे समजायला मार्ग नाही. मोठी मोठी आश्वासनं, मोठे मोठे स्वप्न हे सर्वत्र दाखवण्यात येत आहेत. मोठमोठ्या सभा झाल्यात, परंतु ही निवडणूक विधानसभेची नाही आहे, लोकसभेची नाही आहे. ही निवडणूक प्रभागाची आहे आणि म्हणून आपण विचार करताना प्रभागाचा विचार केला पाहिजे. मोदी साहेब काय करतायत, फडणवीसजी काय करतायत याचा विचार करण्याची ही निवडणूक नाही. जेव्हा आपण उभे असतो, जेव्हा आपण अडचणीत असतो, तेव्हा आपल्या अडचणीला आपण हाक मारल्यावर कोण होऊन देणार. ही निवडणूक त्या लोकांची आहे. ही नेत्यांची निवडणूक नाही आहे, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणून तो विचार करून आपण मतदान केलं पाहिजे. शिवसेना हा पक्ष सतत प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात काम करणारा पक्ष आहे. जे प्रस्थापित आहेत ते प्रस्थापित होत जातात. कधीतरी ते संघर्ष करत असतात, तेव्हा त्यांना शिवसेनेची आवश्यकता असते. परंतु जेव्हा एकदा प्रस्थापित झालं की मग प्रस्थापित झाल्यानंतर आपण प्रस्थापित आहोत हे कायमस्वरूपी आपण प्रस्थापित राहायला पाहिजे. आणि म्हणून मग पक्ष बदल होतो, आर्थिक गोष्टींचा विचार होतो, चर्चा त्या गोष्टींची होती. ज्यांच्या शरीरातला कार्यकर्ता निघून जातो आणि जेव्हा कार्यकर्ता शरीरातला निघून गेला तेव्हा सर्वसामान्य लोकांचं काम करण्याची ताकद ही राहत नाही. आणि मग माझं हित कशात आहे, मी काय करू शकतो आणि याच्यापेक्षा मला काय मिळेल याच्याकडे जास्त लक्ष जातं. आणि म्हणून माझी एक आपल्याला विनंती आहे की शिवसेना हा पक्ष सतत प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा पक्ष आहे. आणि प्रस्थापितांच्या विरोधात लढताना सर्वसामान्य कार्यकर्ते प्रस्थापितांच्या विरोधात लढत असतात. म्हणून हे सर्वसामान्य कार्यकर्ते जे आपल्या समोर उभे आहेत यांना आपण आपलं बहुमोल मत द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आलो. निवडणुका दरवेळेस होतात, परंतु त्यांच्या मागची कारणं वेगवेगळे असतात. कोण कुणाला मतदान करणार या गोष्टी वेगळ्या असतात. परंतु ह्यावेळेस जी निवडणूक होती, आपण जर नाशिकमध्ये पाहिलं सर्वत्र परिवर्तन व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मग परिवर्तन होत असताना प्रस्थापित सगळे एका बाजूला निघून गेलेले असतात. मग नाशिक शहर चालू शकेल का, मग हे नाशिक शहराचं नेतृत्व करू शकतील का, सर्वसामान्य माणसांची कामं होतील का, हा प्रश्न आपल्या पुढे येतो. म्हणून मी आपल्याला एक विश्वास देऊ इच्छितो की सर्वसामान्य माणसांचे कामं हे सर्वसामान्य कार्यकर्तेच करू शकतात. आणि मग जेव्हा आपण आपल्या अडचणी या लोकांना सांगाल तेव्हाच आपण ही लोक आपल्या अडचणी ऐकतील. एखाद्याला फोन करणं, त्यांनी फोन उचलतो का नाही याची माहिती नसतं, त्याच्या घरी गेल्यावर आपल्याला गेट उघडतं का नाही याबद्दल आपण विचार करणं, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवू. महानगरपालिकेच्या निवडणुकीत काम विचार करत असताना जो माणूस आपल्याला आपण हाक मारल्या मारल्या उभा राहू शकतो, पाणी आलं नाही, कमी दाबाने आलं, लाईट लागल्या नाही, कचरा पडलेला आहे तो उचलला गेला नाही, आणि कधीतरी आपल्या वैयक्तिक काही अडचणी आहेत
ते दूर कोण करेल? तो जो कार्यकर्ता आहे, जो ज्याच्या अंगात धमक आहे, तो कार्यकर्ता तो ते दूर करू शकतो. आणि म्हणून मोठमोठी भाषणं, मोठमोठ्या गोष्टी, मोठमोठे स्वप्न हे दाखवणाऱ्यांपासून आपण या निवडणुकीला दूर राहिलं पाहिजे. म्हणून आपण येणाऱ्या 15 तारखेला यांच्या निशाणे आहे, त्याच्यातल्या तिघांची निशाणी मशाल आहे आणि अंकुशदादाची निशाणी ट्रॅक्टर आहे. या निशाणींकडे लक्ष ठेवलं पाहिजे. परिवर्तन होत असतं, परिवर्तन झालं पाहिजे, पण परिवर्तन करताना आपण कुणाला मत दिलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो विचार करण्यासाठी आपण सर्वजण विचारी आहात, सुशिक्षित आहात, समजदार आहात. जसे आपण वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये कोणाला निवडून द्यायचं हे ठरवतो, तसं या निवडणुकीत या चौघांना आपण निवडून द्यावं ही विनंती मी करण्यासाठी आलेलो आहे.